अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। राजुरा येथील मोखड नदीला आलेल्या प्रचंड पुरात अडकलेल्या एका कुटुंबातील 7 जणांना DDRF जिल्हाधिकारी कार्यालयात शोध आणि बचाव पथक यांनी धाडसी कारवाई करून जिवंत बाहेर काढलंय। मिळालेल्या माहितीनुसार 30 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 8:30 वाजण्याच्या दरम्यान राजुरा परिसरातील मोखड नदीच्या पुराच्या पाण्यात 4 महिला, 2 पुरुष आणि 2 वर्षांचं एक बाळ असे एकूण 7 जण अडकून पडल्याची माहिती अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाली। या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी आणि आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली DDRFचे शोध आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झालं। रेस्क्यू टीम रात्री 9:30 वाजता घटनास्थळी पोहोचली तर तातडीनं शोधकार्य सुरू केलं। पुराचे पाणी वेगानं वाहत असल्यानं तसंच नदीत मोठी लाकडं आणि झाडे झुडपं, विषारी साप असल्यानं बचाव कार्य अत्यंत धोकादायक बनलं। अंधारामुळे अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचणं कठीण झालं होतं। तरीही पथकातील गोताखोरांनी रबर बोट पाण्यात उतरवून अथक प्रयत्न सुरू ठेवले। अवघ्या 30 मिनिटांच्या धाडसी मोहिमेनंतर सर्व 7 जणांना जिवंत बाहेर काढण्यात पथकाला यश आलंय। बचाव करण्यात आलेल्या व्यक्तींना पुढील कार्यवाहीसाठी संबंधित तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आलाय। घटनास्थळी बचाव कार्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। या मोहिमेत पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाचं सुद्धा महत्त्वपूर्ण सहकार्य लाभलंय। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।